लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी व पचायलाही हलकी अशी खमंग डाळ खिचडी आज मी बनवणार आहे. बनवायलाही खूप सोपी आणि खूप जास्त पौष्टिक असलेली ही खिचडी आहे. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. इथे मी 1.5 वाटी तूर डाळ व मूग डाळ समप्रमाणात मिक्स अशी घेतलेली आहे. त्यानंतर 3 वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ यूज करू शकता. आता हे मी दोन्ही मिक्स करून मस्तपैकी स्वच्छ धुवून घेते. धान्य धुताना अगदी जोर लावून धुवायचं नाही, ते हलक्या हाताने धुवायचं. त्यानंतर हे एका कुकरच्या भांड्यात मी काढून घेतेय. सोबतच मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालते मी आणि 1 चमचा तेल घालायचं. कुकर बंद करून ह्याचे 2 ते 3 आपल्याला शिट्टी काढून डाळ तांदूळ एकत्र आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कुकर झाल्यानंतर इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे डाळ खिचडीच्या फोडणीसाठी. कढई छान गरम झाल्यावर त्यात मी 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तुम्हाला तेलाऐवजी तूप घालायचे असल्यास तुम्ही घालू शकता. तेल तापल्यावर अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घातलेले आहे. त्यानंतर इथे मी एक तेजपत्त्याचं पान घातलेलं आहे. सोबतच कढीपत्त्याची 10-12 पानं घातलेली आहेत. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत, ज्या जास्त तिखट नाही आहेत, पोपटी मिरच्या आहेत. 1 छोटा कांदा मी बारीक पातळ कापून फोडणीसाठी घातलेला आहे. मस्त कांदा परतून घ्यायचा आहे तेलावरती. त्यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. कांदा मऊ झाल्यानंतर इथे मी 1 मोठा टोमॅटो अशा चौकोनी फोडी करून घातलेले आहेत. ते सुद्धा परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा मी इथे हळद घातलेली आहे. सोबतच पोटाला बाधू नये म्हणून हिंग घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर फोडणीत मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. एका साईडला आपला कुकर सुद्धा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्तपैकी डाळ आणि तांदूळ छान शिजलेला आहे. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर हे डाळ तांदूळ शिजवलेला आपल्याला त्यात घालायचं आहे. खिचडी जरा कशी अशी लपथपितच छान वाटते, घट्ट चांगली नाही वाटत. त्याच्यामुळे मी आधीच पाणी घातलं, म्हणजे वेगळं आपल्याला गरम करून घालायची गरज नाही पडत. किंवा लागलाच तर आपल्याला वरून गरम घालू शकतो. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला झाकण देऊन 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. म्हणजे ती एकसंध झाली पाहिजे खिचडी अशा प्रकारे. आता मस्त तुम्ही पाहू शकता छान मस्त झालेली आहे खिचडी. थोडी घट्ट वाटते, त्यासाठी मी इथे बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं, ते मी आता ऍड करते त्याच्यात. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. जेव्हा झाकण ठेवतो ना तेव्हा मध्ये मध्ये हलवत राहायची खिचडी 2-4 मिनिटांनी, नाहीतर खाली लागू शकते. आता झाकण देऊन पुन्हा एक 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. खमंग असा सुवास त्याचा सुटलेला आहे.
दिसायला तर मस्त अप्रतिम दिसते. तुम्हाला जितकं पातळ हवी तितकी तुम्ही पातळ खिचडी ठेवू शकता किंवा ज्यांना घट्ट आवडत असेल त्यांनी घट्ट ठेवू शकता. भरपूर असा फ्रेश आपला कोथिंबीर बारीक चिरून घालायची, त्याचा फ्लेवर खूप छान येतो खिचडीला. डाळ खिचडी तयार झाल्यानंतर आपल्याला आता वगार द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एका कडलमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेले आहे. तूप छान गरम होऊन द्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आता 3 ते 4 लाल मिरची तोडून घातलेली आहे. मिरच्या छान खरपूस व्हायला हव्यात. त्यानंतर इथे मी गॅस बंद करून अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. त्यानंतर हा वगार मी खिचडीत घालणार आहे, ज्याच्यामुळे खिचडीला आपल्या मस्त खमंग अशी चव येते. अशाच प्रकारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी व पचायलाही हलकी अशी खमंग अशी डाळ खिचडी आपली तयार झालेली आहे. मंडळी, तुम्ही पण नक्कीच करून पहा. खूप सुंदर अशी चवीला लागते, झटपट बनते व चविष्टही असते. त्यासोबत पौष्टिक सुद्धा प्रचंड आहे, त्यामुळे नक्की करून पहा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.